यहोशवा याचा 20वा अध्याय आणि यातील 1 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. यहोशवा 20वा अध्याय आणि यातील 1 ते 9 वचन. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला सांगितले होते की तुमच्याकरिता शरणपुरे नेमा, म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जीवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी. रक्तपाताचा सूड उगवणाऱ्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या हाती देऊ नये, कारण त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याचा वध केला आहे. त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते. मंडळीसमोर त्याचा न्याय होईपर्यंत अथवा त्यावेळेचा मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. मग पाहिजे तर ज्या गावाहून तो पळाला होता तेथे त्याने परत जाऊन आपल्या घरी राहावे. यावरून त्यांनी नफ्तालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालिलातले केदेश, इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहुदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्यात अर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली. यरीहोच्या पूर्वेस यार्देन पलीकडे त्यांनी रौबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादातील रामोत आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली. सर्व इस्रायल लोकांनी व त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या उपरी लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जीवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणाऱ्याकडून त्याची हत्या होऊ नये. आमेन. प्रभू ही वचनं आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादाची करो. आमेन. प्रभूला धन्यवाद. आज या ठिकाणी यहोशवा 20वा अध्याय आणि यातील 1 ते 9 वचन आपण वाचलेले आहेत. एक देवाने केलेली एक विशेष योजना की ज्या योजनेअंतर्गत बचाव केला जाऊ शकतो, अशी एक अलौकिक परमेश्वराची योजना यहोशवा 20 1 ते 9 वचनात आपल्याला पाहायला मिळते. 6 शहरं अशी यार्देनेच्या बाजूला तयार करण्यात आली. यार्देनेच्या उजवीकडे 3 शहरं आणि डावीकडं 3 शहरं, अशा प्रकारे 6 शहरांची निर्मिती करण्यात आली. इस्रायलमध्ये जर चुकून एखाद्याकडून एखाद्याची हत्या झाली, आता चुकून हत्या कशी होऊ शकते? एखादा व्यक्ती झाडावरती बसून लाकूड तोडतोय, कोराड हातातून सटकली, खाली कोणीतरी उभा आहे, त्याच्या डोक्यात लागली, तो इसम मरण पावला. आता हा वध जो आहे तो इंटेन्शनली केलेला नाही, जाणून बुजून केलेला नाही, मारण्याचा उद्देश ठेवून केलेला नाही. चुकून काहीतरी अशा घटना घडतात आणि त्याच्यामुळे जर एखाद्याकडून चुकून असा अपराध झाला, नकळत अपराध झाला, तर ज्याच्याकडून अपराध झाला आहे त्या माणसाला शरणस्थान असावं. त्या माणसाला कुणी जीवे मारू नये, कारण त्याची ती चूक नाही आहे. त्याचा न्याय निवाडा होईपर्यंत त्याला आसरा मिळण्याचं एक ठिकाण असावं. आणि म्हणून 6 शहरांची निर्मिती करण्यात आली आणि त्याला म्हणतात शरणपूर. काय म्हणतात त्याला? शरणपूर. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, या यहोशवा 20व्या अध्यायातील 1 ते 9 वचनामध्ये अपराध्यांसाठी शरणपुराची स्थापना करण्यात आली,
ज्या शरणपुरामध्ये अपराधी येऊन आपला जीव वाचवू शकतो. शरणपूर एक आश्रयाची जागा आहे. शरणपूर अपराध्यांना सांभाळणारी जागा आहे. शरणपूर ज्याची चूक नसताना देखील त्या व्यक्तीवरती हल्ला होण्याची दाट शक्यता आहे, अशा व्यक्तीचा बचाव करण्याची जागा म्हणजे शरणपूर आहे. एखाद्या घाबरलेल्या माणसाला लपण्याची जागा म्हणजे शरणपूर आहे. ज्या व्यक्तीवरती आता संकट येणार आहे ते संकट रद्द करण्याची जागा म्हणजे शरणपूर आहे. एखाद्या व्यक्तीवरती आता त्याची जीवितहानी होऊ शकते, तो व्यक्ती मरू शकतो, पण त्याला वाचण्याची जागा म्हणजे शरणपूर आहे. आज देवाच्या प्रिय लोकांनो, अपराधी कोण नाही, आमच्यात अपराधी कोण नाही. बायबल सांगतं संपूर्ण जगाने पाप केला आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहेत, देवाच्या गौरवाला मुकले आहेत. आज प्रत्येक पाप्याला शरणपुराची गरज आहे. मग विमानाचं तिकीट काढून इस्रायलला जाणार का? आज तुमच्या आणि माझ्यासाठी शरणपूरमध्ये जायची तिथं गरज नाही. शरणपूर आमच्याकडे आलेलं आहे आणि आमचं शरणपूर म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जे ख्रिस्तामध्ये आहेत ते सुरक्षित आहेत. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू खूप सामर्थ्यवान आहे. शेजारच्याला सांगा, माझा प्रभू खूप सामर्थ्यवान आहे. येशू खूप सामर्थ्यवान आहे. जगात सगळ्यात बलवान काय माहिती का तुम्हाला? जगात जेवढं काही तुम्हाला दिसतं आजूबाजूला, सगळ्यात बलवान, मजबूत, स्ट्रॉंग जर काय असेल तर जगाच्या दृष्टिकोनातून, दुनियेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात स्ट्रॉंग म्हटलं तर लोखंड सगळ्यात स्ट्रॉंग आहे. काय स्ट्रॉंग आहे? लोखंड. जेवढे ब्रिज आहेत, बिल्डिंग्स आहेत, जेवढे कन्स्ट्रक्शन आहेत, अवजार आहेत, सगळीकडे लोखंड. हे पण असंच उभं नाही राहिलं, ह्याच्यात लोखंडी गज आहेत. सगळे लोखंड फार मजबूत गोष्ट आहे आणि लोखंड अवेलेबल पण आहे सगळीकडं. तर लोखंड, त्या लोखंडासारखं काही जगामध्ये मजबूत नाही. सगळ्यात मजबूत काय आहे जगात? लोखंड. सगळ्यात मजबूत. प्रत्येक कामामध्ये लोखंडाचा वापर केला जातो. अवजारं बनवायचे, काही मशिनरीज बनवायच्यात, काहीही लोखंड सगळ्यात मजबूत आहे. आणि कुणीतरी म्हटलं लोखंड जगात खूप मजबूत आहे. लोखंडाने ऐकलं मी सगळ्यात मजबूत आहे. लोखंड म्हटलं मी मजबूत नाही बाबा. सगळ्यात मजबूत जर जगात काय असेल तर आग सगळ्यात मजबूत आहे. कोण मजबूत आहे? आग. कारण की आग आली ना की लोखंडाला पण वितळून टाकते. म्हणून जगात जर काय मजबूत असेल, पॉवरफुल काय असेल तर ते काय आहे? आग आहे. लोखंडापेक्षा आग मजबूत आहे. आणि मग कोणीतरी सांगितलं अग्नीला, तुझ्यासारखं कुणीच मजबूत नाही, कारण तू लोखंडाला वितळून टाकणारी आहेस. अग्नीसारखं जगात काहीच पॉवरफुल आणि स्ट्रॉंग नाही आहे. अग्नीने ऐकलं मी सगळ्यात मजबूत आहे. अग्नी म्हटली मी मजबूत नाही बाबा, मी स्ट्रॉंग नाही. पाऊस, पाणी हे सगळ्यात स्ट्रॉंग आहे. आग किती पण लागली, पाणी आलं, संपलं. पाण्या एवढं काही स्ट्रॉंग नाही जगामध्ये. कारण की पाणी आलं की पाण्यामुळे आग विझून जाते. पाऊस पडला की आग विझून जाते. म्हणून पाणी सगळ्यात स्ट्रॉंग आहे. पाणी एवढं काहीच जगात सामर्थ्यवान नाही. सगळ्यात सामर्थ्यवान गोष्ट जर जगात काही असेल तर ती गोष्ट म्हणजे पाणी आहे. पाण्याला कोणी सांगितलं तू सगळं स्ट्रॉंग आहे, पाणी म्हटलं मी स्ट्रॉंग नाही बाबा. सूर्याची किरण स्ट्रॉंग आहेत. सूर्याचा किरण माझ्यावरती पडले का माझी वाफ होऊन जाते, माझं अस्तित्व नष्ट होतं. आणि म्हणून जर जगात कोणी स्ट्रॉंग असेल तर तो सूर्य आणि त्याची किरण स्ट्रॉंग आहे, त्याची उष्णता स्ट्रॉंग आहे. आता कुणी म्हटलं हे सूर्या तुझ्यासारखं कुणी स्ट्रॉंग नाही, तुझा काय प्रकाश आहे, पाण्याची वाफ करणारा तू आहेस, तुझ्यासारखं कोणी स्ट्रॉंग नाही आहे. सूर्य म्हटलं मी स्ट्रॉंग नाही बाबा, आकाशातले ढग स्ट्रॉंग आहेत. माझे किरण मी खाली पृथ्वीवर सोडतो, हे ढगमध्ये येतात आणि माझी किरणं अडवतात. त्यांच्यात काय सामर्थ्य आहे? मी स्ट्रॉंग नाही, आकाशातले ढग सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. कारण त्यांच्यात एवढी हिंमत आहे की ते माझं किरण ते थांबवू शकतात. म्हणून आकाशातले ढग सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. ढगांना कोणी म्हटलं तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग आहेत, ढग म्हटले मी नाही बाबा. हे असा वारा आला की आम्ही कुठं निघून जातो. डोंगरावरती आदळतो, पर्वतावरती आदळतो, दोन तुकडे होतात, एक तुकडा इकडं, दुसरा तुकडा तिकडं. म्हणून जर कोणी स्ट्रॉंग असेल तर पर्वत सगळ्यात स्ट्रॉंग आहे बाबा. सगळ्यात स्ट्रॉंग, सगळ्यात मजबूत, सामर्थ्यवान काय असेल जगात
तर हे डोंगर आणि पर्वत स्ट्रॉंग आहेत. आता कोणी म्हटलं पर्वताला तुम्ही स्ट्रॉंग आहेत. आता पर्वतांना कोणी सांगितलं तुम्ही स्ट्रॉंग आहेत, पर्वत म्हटलं नाही रे बाबा मी स्ट्रॉंग नाही. माणूस सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हे कुदळ फावडे JCB घेऊन येतात आणि मोठमोठे डोंगर ओढून फार खलास करून टाकतात. म्हणून जर कोणी जगात सगळ्यात सामर्थ्यवान असेल तर तो म्हणजे मनुष्य आहे. आता माणसाने ऐकलं मी सगळ्यात सामर्थ्यवान आहे, माणूस म्हटला मी सामर्थ्यवान नाही, मी लाडू पेढे खातो, मी बदाम पिस्ता खातो, काजू खातो, बॉडी बनवतो, जिमला जातो, या शरीराची एवढी काळजी घेतो, काय लागतंय शरीराला पुरवतो, या शरीराला खूप सांभाळतो, पण मी स्ट्रॉंग नाही. एक दिवस असा येतो का मला मरावं लागतं. आणि म्हणून या जगात जर काही स्ट्रॉंग असेल, माझ्यापेक्षा काही स्ट्रॉंग असेल, तर सगळ्यात बलवान गोष्ट असेल ती म्हणजे मरण आहे. मरणा एवढं काही स्ट्रॉंग नाही आहे. मरणाला कोणी म्हटलं तू सगळ्यात बलवान आहे, मरण म्हटलं मी बलवान नाही. कारण 2000 वर्षापूर्वी एक जण आला होता, त्याने मरणाची नांगी ठेचून टाकली, मरणाला त्याने हरवलं, तो मरणावरती विजयी झाला. या जगात जर कोणी बलवान असेल तर त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सर्वश्रेष्ठ, सर्वात बलवान, सर्वात ताकदवान आणि तो मरणावरती विजयी झालेला देव आहे. हालेलुया. ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांना अशा शक्तिशाली परमेश्वराकडे आपण येतो, ज्या वेळेस आपण येशूकडे येतो, त्यावेळेस त्याची सुरक्षितता आपल्याला प्राप्त होते, त्यावेळेस त्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं, त्यावेळेस त्याची कृपा आपल्याला प्राप्त होते. ही 6 शरणपुरं देवाच्या प्रिय लोकांनो अत्यंत आशीर्वादाचं एक कारण होते. एखाद्याकडून काही चूक झाली, गडबड झाली, लोक म्हणतात त्याला मारून टाका, तो पळून जाणार, शरणपुरामध्ये राहणार. जोपर्यंत त्याचा न्याय होत नाही, जोपर्यंत त्याचा केसचा निकाल लागत नाही, तो त्या शरणपुरामध्ये राहणार. आणि त्याला जोपर्यंत शरणपूरमध्ये आहे तोपर्यंत त्याच्या जीविताला कोणी हानी करू शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाने तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. प्रभू म्हणतो मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहणं गरजेचं आहे. माझी वचनं तुमच्यात राहिले पाहिजेत, तुम्ही माझ्या वचनात राहिलं पाहिजे. तुम्ही प्रभूमध्ये राहावं आणि प्रभूने तुमच्यामध्ये राहावं, ही देवबापाची इच्छा आहे. आज देवाने तुम्हाला मला सगळ्यांना आमंत्रित केलं आहे त्याच्या शरणपुरामध्ये. जर तुम्ही त्याच्या शरणपुरामध्ये आहात, जर तुम्ही त्याच्या सानिध्यामध्ये आहात, तर तुम्ही सुरक्षित आहात. कुठलाही वैरी तुमच्यावरती हल्ला करू शकत नाही, कुठलाही सैतान तुमच्या जीवनावरती कार्य करू शकत नाही, कारण की देवाने तुम्हाला सुरक्षित अशा ठिकाणी ठेवलेला आहे. देवाचा विशेष हात तुमच्या जीवनावरती आहे. एकदा येशूकडे आलं की रोग, आजार, पीडा पळ काढतात प्रियांनो. एकदा येशूकडे आलं की दुःख, उसासे पळ काढतात. एकदा येशूकडे आलं की आमच्या जीवनातली संकट परमेश्वर निवारण करतो आणि तो परमेश्वर आम्हाला सर्व यातनांपासून, सर्व अडखळणांपासून तो आम्हाला सुटका देतो. या ठिकाणी जी 6 शरणपूर आहेत त्यांची नावं इथं क्लिअर दिलेली आहेत. पहिलं जे शरणपूर या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे यहोशुआ 20 आणि 7. यावरून त्यातील नफ्तालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालिलातले केदेश. पहिलं शहर केदेश आहे. पहिलं शहर केदेश आहे. हा जो शब्द आहे हिब्रू भाषेतला आहे आणि नवा करार ग्रीक भाषेत होता, जुना करार हिब्रू भाषेमध्ये होता. जसा सुरुवातीला लिहिण्यात आला तर हा केदेश हिब्रू भाषेतला जो शब्द आहे, तर या शब्दाचा अर्थ आहे धार्मिकता, रायचियसनेस. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताकडे येतो त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. वास्तविक पाहता आम्ही धार्मिक आहेत का, आम्ही नीतिमान आहेत का जगाच्या दृष्टीने पाहिलं? वाचा रोमकरासपत्र 3 अध्याय 10 वचन. रोम 3:10. शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. कुणीच नीतिमान नाही जगामध्ये, नीतिमान असं कोणी नाही. रोमकरासपत्र 5 अध्याय 12 वचन. रोम 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले,
आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की सगळ्यांनी पाप केलंय, सगळे दोषी आहेत, सगळे अनितिमान आहेत बायबल सांगतं. परंतु देवाच्या प्रिय लोकांना 2 कोरिंथ 5:21 वचन, 2 Corinthians chapter 5 verse 21, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आम्ही नीतिमान नसताना परमेश्वराने आम्हाला 2 Corinthians 5:21 प्रमाणे त्या परमेश्वराने आपल्याला नीतिमान असे गणण्यात आलेलं आहे. आम्हाला नीतिमान केलंय. आधी आम्ही धार्मिक नव्हतो, पण ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळाली. ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता, देवाचा तो पुत्र आहे, त्याच्यावरती अलौकिक सामर्थ्य आहे, त्याच्यावर देवाची कृपा आहे, तो पवित्र आहे. हेरोदाने पाहिलं, येशूच्या ठाई त्याला दोष आढळला नाही. पिलाताने पाहिलं, त्याला येशूच्या ठाई दोष आढळला नाही, कारण की तो निर्दोष होता. जे न्याय करणारे लोक त्याला तपासून पाहत होते, त्यांना तो निर्दोष दिसत होता, कारण येशूच्या ठाई कुठलं पाप नव्हतं. असा हा निर्दोष येशू क्रूसावर ज्यावेळेस खेळला गेला, त्यावेळेस एक गोष्ट घडली की त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिली, आमचं पाप त्याने स्वतःवरती घेतलं. आणि म्हणून मोठ्या धैर्याने आम्ही म्हणू शकतो, आम्ही ख्रिस्तामध्ये आल्यानंतर ख्रिस्ताने त्याची धार्मिकता आम्हाला दिली आहे. हालेलुया. त्याची पवित्रता त्याने आम्हाला दिली आहे. आता लोक तुम्हाला म्हणतील, अरे तू तर एकदम चमकायला लागला. त्याला सांगायचं, ही चमक माझी नाही, ही माझ्या येशूची आहे. हालेलुया. सूर्य जो आहे तो तारा आहे आणि चंद्र जो आहे तो ग्रह आहे. सूर्य काय, चंद्र काय, ग्रह. चंद्र ग्रह आहे. ताऱ्यामध्ये आणि ग्रहामध्ये फरक काय असतो? ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. बरं, रात्री पौर्णिमेच्या रात्री चंद्र फुल चमकत असतो, पण तो चंद्राचा प्रकाश असतो का? अजिबात नाही. दुसऱ्या बाजूला सूर्य आहे, तिथून सूर्याची किरणं चंद्रावरती पडतात आणि मग आम्हाला वाटतं की तो चंद्राचा प्रकाश आहे. तो चंद्राचा नसतो, तो सूर्याने चंद्रावर पाडलेला प्रकाश असतो आणि आपल्याला वाटतं की हा त्या चंद्राचा प्रकाश आहे, पण मुळात तो प्रकाश सूर्याचा असतो. ज्यावेळेस लोक तुमच्याकडे बघतील आणि म्हणतील तुम्ही फार तेजस्वी आहात, त्यांना सांगायचं हा प्रकाश माझा नाही, हा प्रकाश माझ्या येशूचा आहे. हालेलुया. जे गौरव आहे ते प्रभूला देणं गरजेचं आहे. जे कार्य होत आहे ते मानवाच्या चांगल्यापणामुळे होत नाही, तर देव चांगला आहे म्हणून ते कार्य होतं. परमेश्वराच्या महान सामर्थ्याने ते कार्य होतं. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट आपल्याला कळाली की प्रभूमध्ये आल्याच्या नंतर, आम्हाला त्या शरणपुरात आल्यानंतर परमेश्वराची धार्मिकता आपल्याला प्राप्त होते. आता दुसरं शहर म्हणजे शेखेम. दुसरं शहर काय? शेखेम. आणि शेखेम शब्दाचा अर्थ आहे खांदे, शोल्डर. खांद्याला खांदा म्हणतात त्याला. शेखेम शब्दाचा अर्थ आहे खांदा. आता खांदा कशासाठी दिला देवाने आपल्याला? कशासाठी? भार व्हायला. एकमेकांची ओझी वाहा. आयुष्यभर स्वतःचीच वाहत बसू नका. हालेलुया. एकमेकांची ओझी वाहा. एकमेकांची ओझी म्हणजे एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी दुःखात उभे राहा, एकमेकांना सांभाळा. फक्त स्वतःपुरतं जगू नका. स्वतःसाठी जो जगतो तो जीवनात काही प्राप्त करत नाही. मंडळीच्या कल्याणासाठी, लोकांच्या उन्नतीसाठी आमचं जीवन खर्च झालं पाहिजे. बरं, अजून खांद्याबद्दल काय म्हणता येईल? मत्तई 16:24 वचन. मत्तई 16 आणि 24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आपला वधस्तंभ आपल्याला वाहता आला पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? प्रभूकडे आलात म्हणजे सगळं संपलं नाही, अनेक गोष्टींची सुरुवात होते. आज प्रभूने तुमचा स्वतःचा वधस्तंभ तुमच्या खांद्यावर दिलेला आहे. वधस्तंभ म्हणजे काय? वधस्तंभ जो ख्रिस्ताचा वधस्तंभ होता तो काय होता आधी समजून घेतलं तर आम्हाला कळेल की प्रभूने वधस्तंभ का व्हायला लावलाय. जुना करार, रोमी लोक ज्या वेळेस त्यांची सगळ्यात क्रूर शिक्षा वधस्तंभ होती. देवाच्या प्रिय लोकांनो, आज भारतातली सगळ्यात शेवटची शिक्षा काय? फाशीची शिक्षा.
सगळ्यात शेवटची. फाशी दिली म्हणजे सगळा विषय संपला, त्याच्या पुढं परत शिक्षा नाही देता येत. का असं होतं, आज फाशी दिली परत उद्या हंटरचे फटके, आहे की नाही? असं नाही होत. फाशी म्हणजे एन, संपलं. फाशीची शिक्षा म्हणजे शेवट. पण रोमी लोकांच्या शिक्षा फार खतरनाक होत्या. हंटरचे फटके एकदम डेंजर. त्याला त्या हंटरला पार सगळे हाडांच्या काचोळ्या, त्याच्यानंतर सगळे खिळे वगैरे अशा गोष्टी लावून एखाद्याला एक फटका बसला की सगळं मांस बाहेर खेचून काढणार आहे असे फटके मारायचे. ते वेताचे फटके, फार भयंकर अशा शिक्षा होत्या. आणि त्यांच्याकडे सगळ्यात खतरनाक शिक्षा, शेवटची शिक्षा म्हणजे वधस्तंभावरती खिळून मारणे. आता एक टाईम असा होता की जर एखाद्याला, चोराला, लुटारूला क्रुसावरती एका डोंगरावरती खिळलंय. आता समजा मी, माझा परिवार प्रवास करतोय, आम्ही चाललोय आणि जाता 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 माझे लहान लेकरं, माझी पत्नी, आम्ही सगळे प्रवास करतोय. जाता जाता मला दिसलं की एखाद्या डोंगरावरती एखाद्या माणसाला क्रुसावरती खिळलंय. तर मी काय करणार की मी त्या क्रुसाकडं नाही पाहणार. मी माझ्या लेकरांना सांगणार, तिकडं बघू नका, तिकडं बघू नका. मले पाहिजे तर मला खूप लांबून फिरून जावं लागलं तर चालेल, पण त्या वधस्तंभाकडे मी बघणार नाही आणि माझ्या लेकरांना, माझ्या परिवाराला त्या वाटेने घेऊन जाणार नाही. एवढं ते क्रूर आणि घाणेरडं मरण होतं, एवढं वेदनादायी ते मरण होतं की त्या वधस्तंभापासून सगळे लांब पळत होते. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूसावरती मेला, त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, जे क्रूस जो भीतीचं ठिकाण होतं ते प्रीतीचं ठिकाण बनलं. लोक आता त्या वधस्तंभाकडे धावत येत आहेत. ज्या वधस्तंभापासून लोक लांब पळत होते, आज सगळं जग त्या क्रूसाकडे धाव घेत आहे. येशूचा वधस्तंभ तुमच्या आणि माझ्यासाठी एक सामर्थ्याचं ठिकाण आहे. येशूचा वधस्तंभ आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं ठिकाण आहे. आज प्रभूचं वचन आमच्यासाठी आहे की ख्रिस्ताचा वधस्तंभ, त्या वधस्तंभाचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. आणि ते करत असताना स्वतःचा वधस्तंभ खांद्यावरती घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे. कसला वधस्तंभ आहे? जो प्रभूने आम्हाला खांद्यावर घ्यायला सांगितलं आहे. ऐका, तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतील की ज्या गोष्टी घेऊन तुम्हाला तसंच पुढं चालावं लागेल. ऐकता तुम्ही? संत पौलासाठी त्याच्या पोटामध्ये त्रास होता, 3 वेळा प्रार्थना केली, गेली नाही. ती वेदना तशीच राहिली आणि तो त्रास सहन करत त्याने तशीच पुढं सेवा केली. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही वधस्तंभ असतो. तो वधस्तंभ घ्यायचा आणि पुढं चालायचं. कदाचित घरातला एखादा माणूस असेल, एक माणूस पुरे झाला अख्ख्या धार्मिक परिवाराला डिस्टर्ब करण्यासाठी. अख्खं घर प्रार्थनेत आहे, पण एक माणूस असा कमालीचा असतो का त्याच्यात एवढी ताकद असते की तो सगळ्यांना उचलून आपटू शकतो. आणि त्या एका माणसाला पुढं घेऊन चालायचं असतं. मग त्या एका व्यक्तीला आपण टाकून देऊ शकत नाही. किती लोक आमीन म्हणतील? मग त्याला तसंच धरायचं आणि त्याला घेऊन पुढं चालायचं. तो तुमचा वधस्तंभ आहे. हालेलुया. आपल्या वधस्तंभावरती प्रेम करायला शिका. आपला क्रूस आहे, त्या क्रूसावरती प्रेम करायला शिका. प्रभूने जो वधस्तंभ तुमच्या खांद्यावरती दिलेला आहे, त्याचं जो हलकं आहे, त्याचं ओझा हलकं आहे, त्याचं कार्य ज्यावेळेस आम्ही करतो तो सगळा भार वाहतो आणि त्याचा वधस्तंभ तो आम्हाला देतो. बोलो येशू मसीह की. ज्या वेळेस परमेश्वराने हवेला तयार केलं, ती हवा निर्माण करण्याच्या आधी ती कुठं होती? आदामामध्ये होती. मान्य सगळ्यांना? आदामामधून जशी हवा आली, आता ती जी जखम आहे आदामाची, तशी डिक्टो सेम जखम येशूला क्रूसावरती झाली. भाला भोसकला कुशीत, रक्त आणि पाणी आलं, तशीच जखम झाली. पण ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावरती मेला, ख्रिस्त हा दुसरा आदाम आहे, त्याची हवा म्हणजे मंडळी आहे. हालेलुया. आदामाद्वारे हवा आली, ख्रिस्ताच्या द्वारे मंडळी आली. मान्य सगळ्यांना? हो का नाही? बरं, आता मंडळी आणि ख्रिस्त यांचं नातं कसं दर्शवलंय? मंडळीचं मस्तक येशू ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचं शरीर मंडळी आहे. आपण कोणाचं शरीर आहे? आता ज्या वेळेस आम्ही मंडळीची सेवा करतो, आम्ही ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करतो आणि तो तिकडे आनंदी होतो की तुम्ही योग्य ठिकाणी काम करत आहात. समजलं सगळ्यांना? चर्चमध्ये तुमची धावपळ जी आहे, चर्चच्या कामासाठी जे परिश्रम तुम्ही घेता,
ते सगळे परिश्रम म्हणजे त्या परमेश्वराची सेवा आहे. येशूला हार घालण्याची गरज नाही. तुमची स्तुती आराधना त्याच्या गळ्यामध्ये घाला. हालेलुया. देव वेगळा आहे, त्याची सेवा पण वेगळी. ऐकता चर्च तुम्ही? आध्यात्मिक रीतीनं त्याची सेवा आम्ही केली पाहिजे. मंडळीमध्ये जे लोक आहेत तुम्हाला दिसलं त्यांच्याकडे लक्ष द्या. आजकाल मंडळ्या का वाढत नाहीत? नवीन व्यक्ती आला का सगळेजण असे बघतात, असा काय जसा हा दुसऱ्या मंगळ ग्रहावरून कुठून तरी आलाय. हा तू आणि इकडं, म्हणजे हे एकदम धुतल्या तांदळासारखे आणि तो एकदम सगळ्यात वाईट माणूस. नवीन लोक आले ना त्यांना प्रेमाने आम्ही सामावून घेतलं पाहिजे. हालेलुया. जे नवीन लोक येतील, आम्ही पास्टरच्या जवळ आहेत, आम्ही जुने आहेत, आम्ही असे तसं, ते काहीच ठेवायचं नाही. जोही येईल तो ख्रिस्ताचा आहे. आमेन. त्या नवीन लोकांना आम्ही मंडळीत सामावून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट त्याच्या धार्मिकतेत चाला. दुसरी गोष्ट ओझी व्हायला शिका. तुमचे शोल्डर, तुमचे खांदे देवाच्या सेवेसाठी वापरा. मंडळीची सेवा हीच ख्रिस्ताची सेवा आहे. आमेन. मंडळीची सेवा हीच ख्रिस्ताची सेवा आहे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त अरण्यात थकला एकदम. 40 दिवस रात्र उपवास करतो. सैतान येतो, परीक्षा करतो त्याची, आणि खूप गोष्टी घडतात. पण तिथं 4थ्या अध्यायात स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा तो सैतान गेला, देवदूत आले आणि येशूची सेवा करू लागले. हालेलुया. आज त्या देवासाठी तुम्ही देवाचे दूत आहात. त्याची सेवा करणारे, मंडळीची सेवा करणारे आशीर्वादित गोष्टी तुमच्यासाठी घडणार आहेत प्रियांनो. ज्या वेळेस तुम्ही देवाची सेवा करत राहता, मंडळीची तुम्ही सेवा करत राहता, त्यावेळेस तुमचं स्वतःचं जीवन आशीर्वादित होतं. आणि कितीतरी वेळा असं होतं ना की देवाचं काम करता करता स्वतःसाठी मागायचंच राहून जातं. आणि बऱ्याच वेळा असं घडतं की तुम्ही न मागता आशीर्वाद तुमच्याकडे येतात. तुम्ही म्हणतही नाही देवाला मला हे पाहिजे आणि ते पाहिजे, फक्त तुम्ही इमानदारीने देवाचं काम करता. देव म्हणतो माझं लेकरू खूप इमानदार आहे, तू मागू नको पण मी तुला देत राहील. हालेलुया. तुमच्यावर ते आशीर्वाद येत राहतात. पुढची गोष्ट, या ठिकाणी बायबल सांगतं की पुढचं जे शहर आहे त्याला नाव दिलं आहे शरणपुरामध्ये हेब्रोन. तिसरं शहर म्हणजे हेब्रोन. हेब्रोन हा इब्री भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ फेलोशिप, सहभागिता. फेलोशिप किंवा सहभागिता. पहिले योहान 1:7. पहिले योहान 1:7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आम्ही जर प्रकाशात चालतो तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे. ती फेलोशिप, ते एकत्र येणं, चर्चमध्ये येणं, एकमेकांना भेटणं, प्रार्थना करणं, चर्चमध्ये ऐक्य टिकून ठेवणं, ही सगळी देवाची कृपा आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ऐक्य टिकवून ठेवायचं आहे त्यावेळेस आपल्या मंडळीत कुठलाही गैरसमजाला स्थान मिळता कामा नये. जर कोणी व्यक्ती तुम्हाला एक जण येऊन म्हटला की अरे मला त्याचा खूप राग आलाय, तुम्ही काय करणार? हां तो तसाच आहे असं म्हणायचं नाही. आम्ही काय करणार? जर एखाद्याबद्दल दुसरा येऊन तुमच्याकडं नकारात्मक गोष्टी बोलतोय आज नंतर मंडळीत, आम्ही काय करणार? आम्ही स्थिर राहायचंय आणि आम्ही त्या व्यक्तीला सांगायचंय असं नाही असं आहे. आणि जर तुला तसं वाटत असलं त्याला बोलवून घेऊ, आपण समोरासमोर बोलू. जितकं तुम्ही बोलून गोष्टी सॉल्व करणार, पाठीमागं बोलण्याने अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. आणि म्हणून मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज राहता कामा नये. मंडळीमध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? फक्त येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू सारखं कोणी नाही. येशू ख्रिस्त महत्त्वाचा आहे. ख्रिस्त केंद्रित आपली सेवा असणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्तावरती आपण लक्ष देऊन ज्यावेळेस केंद्रित अशी सेवा करतो, आमची सहभागिता पक्की होते, आमची फेलोशिप पक्की होते. ख्रिस्ताने आम्हाला सांगितलंय प्रभू भोजन घेतलं पाहिजे. आम्ही ती भाकर, तो प्याला, त्या मेजामध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे. ती एक फेलोशिप आहे.
मंडळीच्या प्रत्येक कार्यात आम्ही विलीन झालं पाहिजे. आम्ही मंडळीत एकमेकांशी कनेक्ट राहिलं पाहिजे. जसे शरीराचे सगळे अवयव एकत्र आहेत तसं देवामध्ये आम्ही एकत्र टिकून राहिलं पाहिजे. आणि मग पहा आपल्या मंडळीची कशी वाढ आणि उन्नती होते. 2013 साली परमेश्वराने मला एक संधी दिली. जगातलं सगळ्यात मोठं चर्च साऊथ कोरियामध्ये आहे आणि पॉल युंगीचो त्या चर्चचे पास्टर आहेत. मला खूप वर्षांपूर्वी देवाने दाखवलं होतं की जगातल्या सगळ्या मोठ्या पास्टरना तू भेटशील, जगातील सगळ्यात मोठ्या इव्हँजलिस्टला भेटशील. परमेश्वराने अनेक गोष्टी त्यातल्या पूर्ण केल्या, प्रभूला धन्यवाद. आणि ज्यावेळेस मी तिथं गेलो, ज्यांची सगळ्यात मोठी मंडळी आहे त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या. आणि ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की बऱ्याच मंडळ्या कशा वाढतात. मंडळ्या वाढवण्यासाठी फेमस लोकांना बोलवलं जातं, मंडळ्या वाढवण्यासाठी फिल्मचे कलाकार बोलवले जातात, मंडळ्या वाढवण्यासाठी असे प्रोग्राम घेतात, जेवणाचे प्रोग्राम घेतात, हे करतात ते करतात. अर्धा तास ते बोलत राहिले आणि शेवटी त्यांनी म्हटलं पण आम्ही याच्यातली एक पण गोष्ट केली नाही. ही मंडळी वाढली ती फक्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. हालेलुया. आमचं चर्च पण ग्रो झालं पाहिजे. माणसाच्या बुद्धीने, माणसाच्या विचाराने आम्ही चर्च वाढवायचा प्रयत्न केला तर ते वाढू शकत नाही. आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ज्यावेळेस चालू, प्रत्येक मंडळीतला घटक देवाच्या आत्म्याने भरून ज्यावेळेस सेवा करेल त्यावेळेस देवाचं काम वाढणार आहे. आमेन. पास्टर म्हणजे मेंढपाळ आहे. आपण कोण सगळे? आपण मेंढर आहेत की नाही? बरं, मला एक प्रश्न पडलाय, उत्तर द्यायचे तुम्हाला. मेंढरांना जन्म मेंढर देतात का मेंढपाळ देतो? बघा बरं का, उत्तर बदलायचं नाही. मेंढरांना जन्म मेंढपाळ देतो की मेंढर देतात? नक्की? मग याचा अर्थ आहे की मंडळीमध्ये नवीन लोक आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? मेंढरांची. पाळकाची जबाबदारी, पास्टरची जबाबदारी फक्त मेंढर सांभाळण्याची आहे. आज आमच्या चर्चच्या प्रत्येक भावाची, बहिणीची जबाबदारी आहे का जे मेंढर भरकटलेत त्या मेंढरांना देवाच्या कळपात घेऊन यायचं. तुम्ही स्वतः शरणपुरामध्ये आलेले आहात, स्वतः तुम्ही प्रभूमध्ये आलेले आहात, स्वतः तुम्ही मंडळीमध्ये आलेले आहात. आता तुमची वेळ आहे की तुम्ही सुवार्ता प्रसार करावा आणि त्या सहभागितेमध्ये जे भरकटलेले मेंढर आहेत त्यांना घेऊन यावं. बोलो येशू मसीह की. जे भरकटलेली मेंढर आहेत त्यांना प्रभूच्या राज्यात आम्ही आणणं आणि ती सहभागिता त्यांना लाभणं हे फार गरजेचं आहे. पुढचं जे शहर आहे त्याचं नाव आहे बेसेर. बेसेर या शब्दाचा अर्थ आहे फोर्ट्रेस, म्हणजे किल्ला. बेसेर म्हणजे किल्ला. किल्ला कशासाठी असतो? किल्ला म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात तर बघा किती किल्ले आहेत सगळीकडं. किल्ले म्हणजे एक अशी मजबूत जागा, अशी मजबूत इमारत का ती एक भव्य दिव्य आणि अशी परफेक्ट जागा असते, वैऱ्यापासून सुरक्षित ठेवणारी जागा असते. स्तोत्रसंहिता 91 आणि याचं दुसरं वचन, स्तोत्र 91 आणि 2. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. परमेश्वर माझा दुर्ग आहे. दुर्ग म्हणजे किल्ला आहे. तो माझा गड आहे, तो माझा किल्ला आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रभूमध्ये येता तुम्हाला ती भावना मनात जागृत होते की मी सुरक्षित जागेवरती आहे, मी सुरक्षित ठिकाणामध्ये आहे. कधी कधी प्रार्थनेत असणाऱ्या लोकांना पण सैतान बिघडवायचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्या लेकरांना बालपणापासून देवाच्या राज्यात वाढवायचा प्रयत्न करा. त्यांना अधिकाधिक येशूबद्दल सांगा. ज्या लेकराला येशू माहीत नाही, नेहमी तो आतरंगी लेकरू नेहमी घरात असतो, आई बाप त्याला कंट्रोल करतात, हे उचलू नको, ते उचलू नको, हे ठेवू नको, ते करू नको, असं नको, तिथून बाजूला हो, इथं उभा राहा, हे कर, टी व्ही बंद कर, हे चालू कर. त्याला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवतात राहा. आणि जसंही लेकरू 10वी पास होतं, चुकून माकून कसं तरी सुटतं पुढं जातं. आणि जसं ते कॉलेजला जातं मग त्याला असं वाटतं मी आता मुक्त पक्षी आहे, मी काही पण केलं तर मला टेन्शन नाही. मग मित्रमैत्रिणी भेटतात कॉलेजमध्ये गेल्यावर आणि मग सांगतात अरे काय नाही होती, एक सिगारेट पिल्याने काय होत नाही. मग तो म्हणतो मला पण ट्राय करायचीच होती, पण घरात काय कोणी करू देत नव्हतं काय. मग आई बापाला चोरून लेकरू तिकडं सिगारेट पी, दारू पी, व्यसनाच्या आधीन लाग
आणि सगळं मग संध्याकाळी बरोबर टापटीप होऊन घरी येणार, एकदम तिकडं घाणीत लोळून येणार आणि घरी आलं का एकदम टापटीप करून एकदम छानपैकी घरी येणार, मी एकदम सुंदर छान आहे, आणि आईबापाला काही माहीतच नाही. ज्यावेळेस तुमच्या लेकरांना देवाचं भय नसतं ना, त्यावेळेस ते असेच बनतात प्रियांनो. पण ज्यावेळेस तुमच्या लेकरांना देवाचं भय, ज्या लेकरांना देवाचं भय नाही ते बाहेर वाईट गोष्टी का करतात, कारण त्यांना माहिती आहे आईबाप बघत नाही, मी काही केलं तर चालेल. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना सांगता, त्यांना शिकवता, त्यांना येशूकडे आणतात, त्यावेळेस ती लेकरं बाहेर जातात आणि कोणी त्यांना म्हणतं काय नाही, एक सिगारेट पी, कुठं आहेत तुझे आईबाप, काय नाही घेऊन टाक. ते लेकरं म्हणतात आईबाप नसले तरी माझा देव मला पाहत आहे. हालेलुया, माझ्या प्रभूची नजर माझ्याकडे आहे, मी पाप नाही करू शकत. योसेफाला पाप करण्याची संधी होती, आईबाप बघत नव्हते, पण त्याला माहीत आहे माझा परमेश्वर मला पाहतोय, मी पाप नाही करू शकत. पळून गेला तिथून, निसटून गेला, पण पापाच्या अधीन झाला नाही. ज्यावेळेस आमच्या लेकरांवरती दैवी संस्कार घडतात, त्यांना सत्य कळतं, त्यावेळेस त्या लेकरांच्या मनात ते भय जागृत होतं. आज आम्हाला त्या किल्ल्यामध्ये आल्यासारखं ते आमची लेकरं, आमचा परिवार, प्रत्येकजण ख्रिस्त नावी किल्ल्यामध्ये आल्याची आम्हाला भावना पाहिजे. आमची मंडळी, आमचे लोक त्या प्रभूमध्ये स्थिर होणं गरजेचं आहे. पुढचं जे शहर आहे ते म्हणजे रामोत. 5वं शहर रामोत आहे. रामोत म्हणजे उंच ठिकाण. रामोत म्हणजे उंच ठिकाण. एवढं उंच ठिकाण आहे आमचा परमेश्वर. सगळ्यात जे असे पक्षी आहेत ना, त्यांची झाडावरती त्यांची घरटे असतात, आणि सगळ्या पक्ष्यांची अंडी एकदम इझिली भेटू शकतात कुठल्याही पक्षाचं. पण गरुडाचे अंडे दिसत नाहीत, कारण ते एकदम सगळ्यात उंच ठिकाणी तो उडू शकतो, म्हणून त्याची जे घरटं आहे ना ते सगळ्यात उंच ठिकाणी असतं, आणि तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण गोष्ट आहे. जसं त्या गरुडाला उंच ठिकाणी देवाने ठेवलेलं आहे, तसं देवाच्या लोकांना परमेश्वराने उच्च स्थानी ठेवलेलं आहे. आपली डिग्निटी, आपल्याकडे देवाने दिलेलं सामर्थ्य ते आम्ही जपलं पाहिजे. आमचा परमेश्वर उच्च आहे. फिलिपे करसपत्र 2 अध्याय 7 ते 9 वचनं. फिलिपे करसपत्र 2 अध्याय 7 ते 9 वचनं. तर त्याने स्वतःला रिक्त केले. त्याने म्हणजे कुणी? येशू ख्रिस्ताने. आता हे फिलिपे करास लिहिलेलं पत्र आहे ना, हे पौलाने काय 5 स्टार हॉटेलमध्ये बसून लिहिलेलं नाही. जेलमध्ये होता पौल. जेलमध्ये शिक्षा सांगण्यात आली आहे की आता लवकरच शिरच्छेद केला जाणार आहे, मारलं जाणार आहे पौलाला. शेवटची इच्छा विचारली, तुला काय पाहिजे, मरण्याआधी तुझी काय इच्छा आहे. सांगण्याचं तात्पर्य हे, मरणाच्या आधी लोक काय काय मागतात. मला शेवटचं ह्याला बघायचंय, मला हे खायचंय, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे. संत पौलाला ज्यावेळेस विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हटला मला लिखाण कामासाठी काहीतरी आणून द्या. काय इच्छा आहे शेवटची. त्याची शेवटची इच्छा आज आमच्यासाठी फिलिपेकराचं पत्र एक आशीर्वादाचं कारण आहे. देवाची स्तुती असो. आणि काय लिहितोय बघा, त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे रिकामं करून टाकलं. येशू डायरेक्ट गौरव घेऊन जर स्वर्गातून खाली आला असता तर त्याच्या तेजाने सगळे होरपळून खलास झाले असते, एवढा तो सामर्थ्यवान आहे. पण त्याने स्वतःला रिक्त केलं, स्वतःचा गौरव काढून ठेवलं. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. आमेन. सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आले. सगळ्या नावांपेक्षा श्रेष्ठ नाव, सर्वोच्च नाव त्यांना देण्यात आले. देवाच्या प्रिय लोकांनो, तो एवढा उंच परमेश्वर आहे की ज्याला सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. आहे सगळ्यांना, प्रत्येक माणसाला नाव आहे, प्रत्येक गावाला नाव आहे, प्रत्येक रस्त्याला नाव आहे, प्रत्येक शहराला नाव आहे, प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला नाव आहे, औषधाला नाव आहे, आजाराला नाव आहे. कशाला नाव नाही, सगळ्या गोष्टीला नाव आहे. जे तुम्हाला आजूबाजूला दिसतंय सगळ्याला, पडदे, खिडक्या, दरवाजे, काही बघा, खिडे, काही, सगळ्या गोष्टींना नाव आहे.
सगळ्या गोष्टींना नाव आहे. किती नाव आहेत म्हणजे जगात, कशा कशाला नाव आहे. लोक घरात कुत्रा पाळतात त्याला पण नाव ठेवतात. मासा पाळला घरात तर त्या फिश टँकमध्ये ह्याचं नाव हे त्याचं नाव ते काही सांगता येत नाही. लोक कशाला नावं देतील. सगळ्या गोष्टींना नाव आहेत, प्रत्येक ठिकाणी नाव आहेत, पण सगळ्या नावांपेक्षा एक नाव सगळ्यात उंच आहे, ते येशूचं नाव आहे प्रियांनो. हालेलुया. आता काही नावं असतात ते ठराविक एरियामध्ये फेमस असतात, त्याच ठिकाणी ते फेमस आहेत. आता तो जो बायडन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेत नाव आहे त्याचं, अमेरिकेसाठी राष्ट्राध्यक्ष आहे, त्याची पावर भारतात नाही चालू शकत, तो त्यांचा राष्ट्राध्यक्ष आहे. काही लोक काही देशामध्ये उंच आहेत, पण येशू ख्रिस्त फक्त देशात नाही, स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीखाली एकच नाव देण्यात आलं आहे, जे नाव पापातून सोडवणारं नाव आहे, आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. ते सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. त्या नावापुढं भूतं थरथर कापतात, त्या नावापुढं सर्व सैतानी सत्ता संपतात, त्या नावाद्वारे सगळे आजार पळून जातात. ते नाव सामर्थ्यवान नाव आहे, ते येशूचं नाव आहे, आणि त्या सर्वोच्च नावाकडं तुम्ही आणि मी आलेलो आहोत. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. सगळ्यात शेवटचं आणि 6वं जे ठिकाण आहे त्याला गोलान असं म्हटलेलं आहे. गोलान या शब्दाचा अर्थ आहे आनंद. गोलान म्हणजे आनंद. गोलान म्हणजे आनंद. योहान 16 आणि 20. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. प्रभूची ही अद्भुत योजना आहे. ही विल टर्न युअर सॉरो इन टू द जॉय. तुमचं दुःख तो आनंदात बदलणारा देव आहे. म्हणून आजपासून एक स्वभाव बदलून टाका. हालेलुया. सैतान काय येतो माहिती का? तुम्हाला दुःखी करण्यासाठी येतो, तुम्हाला रडवण्यासाठी येतो. पण ज्यावेळेस तो दुःख द्यायला येतो त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे की ह्या दुःखाला मी स्वीकारत नाही, प्रभू माझं दुःख आनंदात बदलणार आहे. काही लोक एवढे स्ट्रॉंग परमेश्वराने केलेले असतात, संकट आले तरी संकटात ते हसतात, आणि सैतान कन्फ्यूज होतो, ह्याला मी दुःख दिलं तरी हा हसतोय. मग तो कन्फ्यूज होतो, निघून जातो, जाऊ दे याच्या नादी नको लागायला, कारण याला आनंद झाला तरी पण हा हसतो, दुःख दिलं तरी पण हा हसतो. काही लोकांच्या चेहऱ्यावरती देवाने ते तेज दिलेलं असतं. प्रत्येक परिस्थितीत ते आनंदी दिसतात, प्रत्येक परिस्थितीत ते देवाच्या सानिध्यात टिकून राहतात. धन्य ते लोक. आणि म्हणून फिलिपिकरास पत्र 4 अध्याय आणि 4 वचन, फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 4, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. आता हे फिलिपाईचं वचन परत आलं. संत पौल कुठल्या दशेत आहे, कुठल्या स्थितीत आहे? तो जेलमध्ये. आणि जेल कसं होतं? 6 बाय 6ची एक छोटीशी रूम. त्या जेलमधून तो मंडळीला लिहितोय, फिलिपेकराच्या मंडळीला, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रत्येक परिस्थितीत आनंद करा. हे लिहित असताना स्वतः तो अत्यंत वेदनादायी परिस्थितीमध्ये आहे. ज्या व्यक्तीला कळालंय की आता लवकरच शिरच्छेद होणार आहे, तो व्यक्ती लिहितोय प्रभूमध्ये आनंद करा. ते जेल कसं होतं प्रियांनो? एक छोटीशी 6 बाय 6ची एक लहानशी खोली. एका कोपऱ्यामध्ये त्याचं जेवण ठेवलं जायचं. एका कोपऱ्यात बसून तो लिखाण काम करतोय. एका कोपऱ्यामध्ये त्याचं शी सू सगळे त्याचे विधी तिथे त्याच खोलीत, बाहेर पडायचं नाही. अतिशय दुर्गंधी घाणेरड्या स्थितीमध्ये बसून संत पौल त्या स्थितीत, त्या वेदनेत लिहितोय मंडळीला, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आज आम्हाला देवाने सगळे आशीर्वाद दिलेले आहेत, आणि तरी आमच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात. अजून वेळ आहे थोडा 12 वाजायला. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. काही लोकांना हसताच येत नाही. त्यांना किती हसवायचा प्रयत्न करा, असं ते नाही का, मानेला असं काही त्रास झालेला असला, लोक असेच असतात, काय असंच बोलणार, असंच बघणार. त्यांना किती प्रेमाने बोला, ब्रदर कसे आहेत तुम्ही? आम्हाला काय धाड भरली आहे, आम्हाला काय झालं. म्हणजे कधी हसणं त्यांना माहीत नाही, कधी प्रेमाने बोलणं माहीत नाही. आणि मग असाच राहतो ना, असाच मरतो. लोक पण तेव्हा त्या दिवशी पण असेच असतात त्याला बघत. काय अर्थ नाही प्रियांनो. जीवन एकदाच आहे. हालेलुया. जीवन
एकदाच आहे, परत नाही जीवन. मग हे जीवन असं जगायचं की या जीवनातून देवाचा गौरव झाला पाहिजे. सगळ्यांची प्रेमाने वागायचं. सगळ्यांची म्हणताना मी काय म्हणतो, फक्त देवाच्या लोकांची नाही, सगळ्यांची. तुमचे वैरी असले तरी प्रेमाने वागायचं. इतकं नम्र होणं गरजेचं आहे. इतकं प्रेमाने प्रीतीने आम्ही जगाला जिंकणं गरजेचं आहे. माझी आई ना म्हणजे शाळेत कधीच गेली नाही, लिहिता वाचता काही येत नाही तिला. शाई शिकवली आम्ही तिला, पण शाळेत गेली नाही. एक अडाणी आई आहे, पण प्रार्थनेद्वारे अडाणी आईने तिच्या मुलाला डॉक्टर केलं. म्हणजे किती प्रार्थनाशील असेल ती बघा. एक किस्सा तुम्हाला सांगतोय, आमच्या बालपणी घडलेली सत्य घटना आहे. आई अशी घरातून निघाली आणि आमच्या एरियातून पुढे चालली होती आणि एक वयस्कर आजीबाई काठी टेकून चालत होती. आता रस्ता थोडासा लहान असल्यामुळे माझ्या आईचा तिला धक्का लागला, त्या आजीला. आणि धक्का लागल्याबरोबर ती आजी एवढी चिडली, आंधळी का, दिसत नाही का तुला, म्हाताऱ्या माणसाला धक्का देते, काय झालं, एकदम खूप 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 नको नको ते बोलायला लागले. कुठं बघतेस तू, असं आईला बोलली. आई म्हटले, आई मी तुझ्याकडेच बघते, मला माफ कर, सॉरी, मुद्दाम नाही मारलं मी, धक्का चुकून लागला, मला माफ कर, जा जा सांभाळून, असं प्रेमाने तिला बोलले. ती शिवेगाळ करत अशीच ती निघून गेली. आई गेली बाजारात वगैरे जाऊन आली. नेक्स्ट डेला ही आजी एक एक घर शोधत आली. माझ्या आईचं वर्णन सांगते, आणि एक एक घरात शोधते, ती बाई कुठे, मला तिला भेटायचंय. शोधत शोधत ज्यावेळेस घरी आली, ती आजी रडायला लागली. म्हणून मी तुला एवढं वाईट बोलले, एका शब्दाने तरी मला बोलायचं ना, गप्पस म्हातारे, काहीतरी बोलायचं, तू असं कसं काय बोलली. आई तुझ्याकडेच बघते आणि सॉरी माझं चुकलं, मला माफ कर, आणि असं तसं तू कसं काय बोलली असं. मला एवढं प्रेमाने तर मला आज माझ्या आयुष्यात कुणीच बोललं नाही. माझ्या घरात माझे मुलं दारू पितात, माझ्या सुना माझं ऐकत नाही, नातवंड मला उलट बोलतात, सगळे माझा अपमान करतात, तू कोण आहेस. माझ्या आईने सांगितलं, मी येशूची सेविका आहे. हालेलुया. संधी मिळाली, येशूचं नाव सांगायची संधी मिळाली. काय काय कसला येशू, काय येशू. म्हणे बस बस आई तुला सांगते, चहा घ्यायचं का काय घ्यायचं तुला, काळा का दुधाचं, काय घ्यायचं, दुधाचंच कर. बरं बरं करते. चहा बनवता बनवता गॉस्पल सांगून टाकलं. आजीबाईला चहा दिला. बोलता बोलता आजीबाईच्या अश्रूमधून तिचं सगळं टेन्शन गेलं. तिने म्हटलं, माझा मुलगा रेल्वेत कामाला आहे, पण खूप दारू पितो, तो सुधरेल का गं ताई. आंतर चर्चला प्रार्थना करू ना आम्ही, आमचा देव जिवंत आहे, सुधरल तो, कशाला काळजी करते, आणू का त्याला. आणलं मुलाला, मुलगा सुधरला, सून सुधरली, घरदार सुधरला, आणि अख्ख्या घराण्याने येशूचा स्वीकार केला. हे देवाचं सामर्थ्य आहे. जेव्हा तुमच्यावर कोणी हल्ला करतो, तुम्ही त्यांच्यावर हल्ला करू नका. प्रेमाने त्यांच्या डोक्यावर निखाऱ्याची रास करू शकता तुम्ही. तुझ्या वैऱ्याला तहान लागली तर पाणी दे, भूक लागली तर अन्न दे. जे तुझा द्वेष करतात त्यांना प्रेमाने जिंकायला सुरुवात करा. रागाचा बदला तुम्ही रागाने घ्याल, तो बदल तात्पुरता असेल. एखादा तुमच्यावर भडकला, तुम्ही भडकता, गाप, तू पण गाप, शांत हो, संपलं. पण ज्यावेळेस तुमच्यावर एखादा चिडतो आणि तुम्ही ते सहन करायची ताकद ठेवता, तुम्ही देवाचे महान योद्धे बनता प्रियांनो. ती नम्रता, ते प्रेम ज्यावेळेस आम्ही धारण करतो, त्यावेळेस आमच्या जीवनात देवाचं अलौकिक कार्य होतं प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही प्रेमाने जगाला जिंकायला निघतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अलौकिक महान गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस देवाचा अद्भुत गौरव झाल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस मी 12वी सायन्सला होतो आणि केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये मी गेलो आणि सर शिकवत होते, एक स्टूल घेऊन बसलो तिकडं, सरांचं लेक्चर चालू आहे, आणि माझ्या मित्राला काहीतरी देण्यासाठी मी उठलो आणि एक जणांनी गपचूप माझा स्टूल काढून घेतला बसायचा. आणि मी बघितलं पाठीमागं स्टूल कुठे गेला, तर एकाने म्हटलं मी घेतला. बोला अरे मी दे, मी घेतला होता तो. बोलतं नाही देणार, काय करायचं ते कर. बोललं जाऊ दे आता, उभं राहतो, काय करू शकतो मी तरी, आहे की नाही.
प्रभूला धन्यवाद. आणि मग तो नेहमीच मला डिवचायचा, नेहमीच जाता येता टॉन्टिंग बोलणं, हे ते दमदाटी, असं करल मी तुला, तसं करल. कर आता, काय करतो बाबा, मी काय करू शकतो, काय नाही करू शकतो. पण त्याला मी कधीच भांडलो नाही, कधीच बोललो नाही. फायनल पेपर चालू होते 12वीचे आणि थोडा वेळ आधी वर्गामध्ये आम्ही गेलो आणि सगळ्या मुलांच्या टेबलवरती सगळे पुस्तकं घेतलेत. कोणी फिजिक्स वाचतंय, काय वाचतंय, त्यांची पुस्तकं आहेत सगळे अभ्यासक्रमाचे. माझ्या टेबलवरती बायबल होतं आणि मी बायबल वाचतोय स्तोत्रामधून आणि स्तोत्र 91 मधून देवाची पॉवर घेतोय, एक 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 वचनं वाचतोय. हा मुलगा आला आणि समोर उभा राहिला. तो म्हणला, ख्रिश्चन आहे का तू? म्हटलं हां. अरे म्हणूनच यार तू मला कधीच उत्तर दिलं नाही उलटं. खरंच यार, तू एक काम कर, आता सरक जरा बाजूला. म्हणलं काय झालं? माझ्यासाठी पण प्रेयर कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा काय अभ्यास नीट झाला नाही, पण मी पास झालो पाहिजे, माझ्यासाठी प्रेयर कर. बोल करतो, पण त्याच्या आधी मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुमच्या पुढं गर्विष्ठप्रमाणे वागतील, परमेश्वर त्यांना झुकवल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर त्यांचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही. जे तुमच्या पुढं कठीण मनाने चाललेले आहेत, परमेश्वर त्यांच्या मुखातून माफीचे शब्द काढल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण युद्ध आमचं नाही, युद्ध देवाचं आहे. परमेश्वर आमच्या बाजूने लढणार आहे. इथून गेल्याच्या नंतर सुवार्ता प्रसार हे आमचं मुख्य ध्येय असणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? अधिकाधिक लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. जास्तीत जास्त लोकांना शांतीचा आणि प्रीतीचा संदेश द्यायचा आहे. जास्तीत जास्त लोकांना, तुम्हाला जर कोणी आजारी दिसले, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे दुःखात असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे संकटात असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. संपूर्ण विश्वाला शांतीची गरज आहे प्रियांनो. सगळ्या जगाला द्वेषातून बाहेर काढण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचं कार्य करू, त्यावेळेस सगळं जग, ज्यांना गरज आहे ते सगळे लोक या शरणपुरामध्ये आलेले असतील. हालेलुया. बोलो येशू मसीह की. शरणपुरामध्ये क्षमेचं सामर्थ्य आहे. शरणपुरामध्ये आल्यानंतर सुरक्षिततेची भावना आहे. शरणपूर हे फक्त इस्रायल लोकांसाठी होतं, पण येशू हे शरणपूर संपूर्ण जगासाठी आहे. या शरणपुराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. स्वर्गाचे दरवाजे धार्मिकासाठी कधी बंद होणार नाहीत. आशीर्वाद तिथून येत राहणार. तो मार्ग शरणपुराचा सगळ्या इस्रायल लोकांना माहीत होता. आज शरणपुराचा मार्ग अख्ख्या विश्वाला कळायला पाहिजे आणि तो रस्ता दाखवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. बोलो येशू मसीह की. या आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करूया. प्रेमळ देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रार्थना करतो या समयी प्रभू, या ठिकाणी उपस्थित प्रत्येक भावाचा, बहिणीचा ताबा तुझ्या हाती घे. सर्व माता पित्यांचा, लहान थोरांचा ताबा तुझ्या हाती घे. प्रभू, आज या सत्रामध्ये तू प्रत्येकाला स्पर्श केलास. आम्हाला विश्वास आहे आम्ही तुझ्या शरणपुरामध्ये आलेलो आहोत. पण आज प्रभू, जे लोक तुझ्यापासून दूर आहेत त्यांना तुझा खरा मार्ग दाखवण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आज नंतर प्रभू, ज्या भूमीला तुझ्या लोकांची पावलं लागतील प्रभू, त्या भूमीतून दुरात्मेची शक्ती निघून जाऊ दे. सैतानी सत्ता पळून जाऊ दे देवा. व्यसन पळून जाऊ दे. सैतानी अडखळणं निघून जाऊ दे. जादू टोण्याची शक्ती निघून जाऊ दे. जिथं तुझे लोक उभे राहतील तिथं तुझा पवित्र प्रकाश पाडला जाऊ दे. जिथं तुझे लोक स्वार्थ सांगतील त्या ठिकाणामध्ये सेवेची मोकळीक दिसू दे राजा. सैतानाच्या सर्व योजना, वैराच्या योजना येशूच्या नावात आम्ही रद्द करतो. तुझी कृपा दृष्टी कर प्रभू. तुझा अलौकिक सामर्थ्य दे. तुझी दया कर प्रभू. तू जिवंत आहेस, तू दयाळू, तू महान परमेश्वर आहेस राजा. तुझ्या महान सामर्थ्याचा प्रभू अनुभव आपल्या लोकांना दे प्रभू. धन्यवाद, आज आमची प्रार्थना ऐकलीस, आमची भेट घेतलीस राजा. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन.